नहीं जाते हैं। ओके नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी चालले आहे अलिबाग बीच कॅम्पिंगसाठी. सो सगळी तयारी वगैरे करून आम्ही गाडी घेऊन निघालो पेनवरून अलिबागच्या दिशेने. खूप सारे व्ह्यूज वगैरे एन्जॉय केले, पण खूप लांबचा रस्ता आहे कारण आम्ही अलिबाग बीचला नव्हतो चाललो, आम्ही चाललो होतो रेवदंडा बीचला, जो की आहे खूप आतमध्ये, लाईक नागाव वगैरेच्या पुढे आहे, एंडला आहे. थोडं थोडं ब्रेक घेत घेत आम्ही स्प्राईट वगैरे एन्जॉय केली, थंडगार, कारण ऊन खूप होतं. त्यानंतर मी घरून ॲक्च्युली डब्बा आणला होता, मला भूक लागणार होती, मला माहिती होती, नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं. सो डब्बा खाल्ला मी. थोडं जसे जसे रस्ते जात होते पुढे, तसे तसे बोर्ड्स आम्हाला दिसत होते की अलिबाग 20 किलोमीटर, 30 किलोमीटर. तसं तसं आम्हाला थोडं रिलॅक्स वाटलं. त्यानंतर पाहिलं तर खूप ट्रॅफिक होतं, पण तो आमच्या रोडला नव्हतं. लकीली येणाऱ्या गाड्यांचं खूप ट्रॅफिक होतं. थोडं थोडं 5-5 मिनिट्सचा ब्रेक घेत घेत आम्ही निघालो. खूप सारी नारळाची झाडं दिसत होती, तर असं वाटलं आपण डेस्टिनेशनवरती पोहोचतोय, पण मॅपवरती बघितलं तरी 15 मिनिट होतं. फायनली आम्ही डेस्टिनेशनवरती पोहोचलो, विच इज अरेबियन सी कॅम्पिंग. टेंटमध्ये राहणार होतो आम्ही. सो हा आहे माझा टेंट. स्पेशियस असं टेंट होतं. दाखवते मी तुम्हाला, बघू शकता तुम्ही की टेंटमध्ये खूप जागा होती. त्यामुळे लगेच मी तर टेंटच्या आतमध्ये उडी मारली, बॅग्स वगैरे टाकून दिल्या तिकडे, आणि थोडं इथे ब्रेक घेतलं. ॲक्च्युली थोडं व्हेंटिलेशन, जर मी टेंटचे डोर्स वगैरे क्लोज केले तर व्हेंटिलेशन खूप कमी होईल, बट ठीक आहे, हवेशीर होतं. आपण अलिबागमध्ये आहोत, सो काही असं गाव ठिकाणी आजचं खूप छान वाईब येत होती मला इथे. बघू शकता तुम्ही किती सारे लोक इथे राहणार होते. एवढे सगळे टेंट्स इथे होते आणि प्रत्येक टेंटमध्ये 1-2 माणसं तरी होतीच होती. त्यानंतर फर्स्ट म्हणजे आम्हाला वेलकम ड्रिंक भेटली, जी की अनलिमिटेड होती. आपलं कोकम सरबत होतं ते. पिलं मी, खूप छान वाटलं, रिफ्रेशिंग वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं. त्यानंतर ठरवलं की बीचवर जायचं पहिले तर, कारण इव्हिनिंगचं स्नॅक्सच्या आधी आपण बीचवरती जाऊन येऊया. त्यामुळे मी आपलं काढलं मेकअपचं पेटारा, चेंज वगैरे केलं आणि म्हटलं की मेकअप करावं. तर पहिले तर मेन म्हणजे बीचवरती जाणार आहोत, तर सनस्क्रीन इज मस्ट मस्ट मस्ट. सो मी ही यूज केली आहे डॉट अँड कीची सनस्क्रीन, विच इज टिंटेड सनस्क्रीन. तर फाउंडेशन वगैरे लावायची गरज नाही, आणि मी आय गेस 1-2 लेयर्स लावलेत सनस्क्रीनचे, इथे बघू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर असा ग्लो येतो या सनस्क्रीनने. खूप सुंदर आहे ही सनस्क्रीन. मला तर मी ब्लश वगैरे लावलं थोडं, आणि पटकन पटकन स्वेट, आपलं घाम वगैरे पुसून घेतलं स्कार्फने, कारण मी टिश्यूज आणले नव्हते. त्यानंतर मग ऑफकोर्स सेटिंग खूप गरजेची आहे. सो मी माझ्या कॉम्पॅक्टनी माझे मेकअप सेट करून घेतली. मला माहिती आहे की ही मेकअप राहणार नाहीये, तरी सुद्धा म्हटलं की चला सेट करून घेऊया. मेकअप सेट असली पाहिजे, बाकी काय सेट नसलं तरी चालेल. तर मी इथे यूज केलं ऑलिव्हियाचं कॉम्पॅक्ट. फटाफट सेट करून घेतलंय. चपड चपड करता करताच माझा मेकअप सुद्धा सेट झालेला आहे. त्यानंतर केस वगैरे विंचरून घेतले. केस मी काहीच आय गेस हेअरस्टाईल वगैरे नाही केली, कारण तेवढा टाइमच नव्हतं. आणि त्यानंतर इयरिंग शोधत बसले, तर इयरिंग्स हे माझे आहेत नवीन इयरिंग्स, जे की मी ट्रेनमधून परचेस केलेत. माझ्याकडे लिंक वगैरे काही नाही, असली तर मी नक्कीच तुम्हाला देईल. त्यानंतर इयरिंग्स चेंज केले, परत चपड 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 केली थोडीशी, आणि मग इयरिंग्स घातले. असे मी दिसत होते माझे इयरिंग्स, जे की मला खूप आवडले माझं लूक. त्यानंतर मेकअप करण्यातच एवढा टाइम गेला की इव्हनिंग स्नॅक्सचं टाइम झालं, आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये होतं मिसळ पाव. सो मी वेट करू शकत नव्हते, म्हटलं की स्नॅक्स वगैरे झाल्यावर आपण बीचवरती जाऊ. सो मिसळ पाव होतं, जे की अनलिमिटेड होतं. एकदम तरीवाली अशी मिसळ होती. मी तर पहिले 2च पाव घेतलं, मला माहिती होतं की मी 2च पाव खाणार आहे. मी नेहमी 2च पाव खाते, बट मिसळ खूप टेस्टी दिसत होतं आणि टेस्टमध्ये पण खूप छान होतं. सो मी 2चे एक्स्ट्रा 2 पाव घेतले, म्हणजे मी टोटल 4 पाव खाल्ले. एवढी टेस्टी होती, आणि कॉम्प्रोमाइज क्वालिटी वगैरे मध्ये बिलकुल नव्हती, की असं तुम्हाला वाटेल की तेलकट आहे किंवा स्मेल करते, असं काहीच नव्हतं. जेवण म्हणजे जेवण नाही, ब्रेकफास्ट खूप टेस्टी होता. मी तर खूप मजाने, लाईक मज्जा घेऊन खाल्लं. असं मिसळ मी खूप टाइम नंतर खाल्लं होतं. ठीक आहे, मिसळने खूप सारं पोट भरून आम्ही निघालो सरळ रेवदंडा बीचकडे. सनसेटचं ऑलमोस्ट टाइम झालं होतं, सो आम्हाला फोटोज मिस नव्हते करायचे. सो बीचकडे निघालो, खूप सारे व्हिडिओज घेतले, खूप सारे फोटोज घेतले, आणि खूप छान असा माझा लुक पण होता. सो मी ओके, आमचं मिसळपाव खाऊन झालेलं आहे. आता आम्ही इथे सनसेट एन्जॉय करतोय. आम्ही, आणि मिसळपाव खूप टेस्टी होतं. खूप एनर्जी पण आली आम्हाला. आता इथे सनसेट एन्जॉय करून झाल्यावर आम्ही सरळ जाऊ बार्बिक्यू खायला, आणि आता आमचं फोटोशूट चालू आहे.
तर हा आहे इकडचा नाईट व्ह्यू. फुल लाईट्स वगैरे लावले होते, फोटोज वगैरे काढण्यासाठी सेटअप केलं होतं, लाईव्ह म्युझिक वगैरे ते सेटअप होतं. आम्ही इथे आलो होतो बार्बिक्यू खायला, कारण बार्बिक्यूचा टाइम झाला होता ना, आम्ही मिस नव्हतं करायचं. आणि बार्बिक्यू लिमिटेड होतं, लाईक 5 पीस आम्हाला भेटले. तर ओके ओकेश होतं बार्बिक्यू, असं टेस्टी काय नव्हतं, पण ह्या 5 पीसमध्ये आमचं काय पोट भरणार नव्हतं. त्यामुळे आम्ही काय केलं, गेलो आणि बाहेरून खायला आणि प्यायला स्प्राईट वगैरे आणलं, कारण त्यात आमचं भागलं नसतं. त्यामुळे चिअर्स करून स्प्राईट पिली आणि त्यानंतर होतं डीजे नाईट. सो नाचायला गेलो, ही मी अशी नाचत होते वेड्यासारखी. सो एवढं नाचल्यानंतर झालं होतं डिनरचं टाईम. डिनरमध्ये आम्ही नॉनव्हेज घेतलं होतं. सो नॉनव्हेजमध्ये फक्त चिकनचा रस्सा, राईस अँड चपाती अँड सॅलड असं होतं. व्हेजमध्ये थोडेफार ऑप्शन्स होते. मला असं रिग्रेट झालं होतं की व्हेजमध्ये ऑप्शन्स व्हेज घ्यायला हवं होतं. बट खरं सांगते तर व्हेजमध्ये टेस्टच नव्हती व्हेजच्या डिशला, आणि आमच्या डिशला खूप छान टेस्ट होती. सो जेवण झाल्यावरती फालुदावाला होता बाहेर, विकत घ्यायचं होतं. सो आम्ही म्हटलं की लाईव्ह म्युझिक आता होणार आहे, तर लाईव्ह म्युझिक बघता बघता ऐकता ऐकता आपण फालुदा खाऊया. सो मी घेतलं फालुदा आणि त्याच्यानंतर लाईव्ह म्युझिक एन्जॉय केली. बघा तुम्ही, खूप छान ह्याचा आवाज होता आणि खूप छान वाईब होती. खूपच लाईक एन्जॉयबल सेशन होतं, हा मेमरेबल सेशन होतं. बघा तुम्ही. तुझ्या पायावा मागील माझ्या जन्माचा गोंधळ, जीव रंगला 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 असा, माझी आस तू, जीव लागला लागला रासियो तुझा, गहिवरला श्वास तू. सो असा एंड झाला आमचा डे 1. मूवी स्क्रीनिंग पण होती, पण आम्ही ते पाहायला नाही गेलो आणि आम्ही सरळ गेलो झोपायला. सो आता झालंय सकाळचा टाइम. सकाळ सकाळी उठले, मला झोप लागली नाही, माझे डोळे वगैरे फुल सुजलेले होते. बट तरी मी म्हटलं बाहेरचा व्ह्यू घेऊया, सनराईज बघूया. शूज वगैरे घातले आणि सनराईज बघायला गेले टेंटच्या बाहेर. खूप छान वाटत होतं, खूप कूल कूल वाटत होतं. इथे झोके वगैरे पण आहेत, तर मी म्हटलं थोडं झोक्यावरती झोपावं. बाहेर लिटरली मी झोपून गेले होते. त्यानंतर झोपेतून उठले, बघते तर 1 तास असाच निघून गेला होता झोक्यावरती. आणि खूप रिलॅक्स वाटत होतं, असं वाटत होतं हा टाइम निघूनच नको जायला. आणि आय थिंक लोणावळा वगैरेपेक्षा अलिबाग इज बेस्ट टू व्हिजिट. इथे एवढं छान वाटतं, गावाकडे आल्यासारखी फिलिंग येते आणि खूप रिलॅक्स वाटतं. जर आपल्याला वीकेंड एन्जॉय करायचं तर नक्कीच तुम्हाला इथे यायला हवं. त्यानंतर परत आपलं मेकअप सेशन, ज्यासाठी मी रेडी आहे. तर ॲक्च्युली आता आम्हाला निघायचं होतं, सो मी सनस्क्रीन वगैरे लावली, कारण सकाळी आहे, सकाळी काही ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. सकाळी आपल्याला 11चं चेकआउट आहे. आम्हाला घराकडे निघायचं होतं, बट सकाळी सुद्धा आपल्याला नाश्ता भेटणार आहे. सो नाश्त्याच्या आधी मी थांबले, बट नाश्त्याचा काही टाइम झाला नाही. सो मी सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं. त्यानंतर मग फायनली नाश्त्याचा टाइम झालं आणि मग आम्ही गेलो नाश्ता करायला. जागा शोधली, खूप लोक होती आणि नाश्ता पण एवढा टेस्टी होता, मी मला सांगू शकत नाही. पोहे एवढे टेस्टी होते की लिटरली मी 2 प्लेट पोहे खाल्ले आणि चहा पण खूप सुंदर होता. आणि चेकआउट करायच्या आधी आम्हाला फायनली बॅडमिंटन भेटलं, सो मी थोडंसं बॅडमिंटन पण खेळून घेतलं. त्यात पण खूप मजा आली, पण खूप थकलो, खूप उन्हाचं टायमिंग होतं म्हणून. पॅकिंग वगैरे केली, रेडी वगैरे झाले आणि मग आम्ही निघालो. फायनली निघायची इच्छा तर नव्हती, बट खूप ऊन झालं होतं, तर मी निघाले. खूप खुश होतो, बघू शकता तुम्ही माझी स्माईल, मी खूप खुश होते. त्यानंतर जाता जाता एक अजून गोष्ट मला कळली की इथे अलिबागमध्ये, पूर्ण अलिबागमध्ये इथले स्थानिक लोक इथलं क्लिनलीनेसचं काम करतात, जे की मला खूप जास्त मोटिवेशनल वाटलं. आय थिंक प्रत्येक ठिकाणी जर असं लोकांनी फॉलो केलं तर आपलं किती क्लीन दिसेल आपली सिटी. आणि अलिबाग खरंच खूप क्लीन आहे, मी सांगू शकत नाही. त्याचे बीचेस एवढे क्लीन आहेत. आय थिंक मिनी कोकण जर मुंबईकरांना एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच इथे यायला हवं. त्यानंतर आम्ही एका कोकण फूड्सच्या सेंटरवरती थांबलो. एवढी व्हरायटी होती की मला असं झालं की काय घेऊ आणि काय नाही. बट लिटरली मी 800 रुपयाचं सामान आणि खाऊ अँड ऑल घेतलं तिथून. खूप व्हरायटी होती, बरंच काय खायला होतं. खूप अशी छान प्रकारची पिठं होती तिथे, जेलीसची चॉकलेटं होती, चिंच होती, आंबट गोळ्या होत्या. एवढं सगळं होतं की मी लिटरली
म्हटलं की टेक घेऊन दाखव की काय होतं. मी लोणचं वगैरे घेतलं, काय? कोंबडी वड्याचं पीठ घेतलं हो. आणि खूप काय काय घेतलं. बघू शकता हो, पिशवी भरून वावाला घेतलेले आहे आणि खाल्लं. त्यांनी फ्री चॉकलेट्स आपल्याला दिले छोटे छोटे इमलीचे, ते मी जाता जाता खाऊन घेतलेले आहेत. असं आम्हाला ससा बोलवत आहे, पण तो बोलवत आहे खूप आतुरतेने, पण आम्ही नाही जात आहे. ओके बाय ससा. बाय ससा. आणि येताना मस्त रिफ्रेशिंग आईस्क्रीम सोडा पिलं अलिबागमध्ये, ते की खूप भारी होतं. आणि अशा प्रकारे मी अलिबागला बाय बाय करते आणि मी इथे पनवेलच्या ट्रेनमध्ये बसली आहे आपला पूजा विस्तारा घेऊन आणि आता मी निघते घराकडे. सो तुम्हाला कसं वाटला माझा हा ब्लॉग नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच ट्रिप्सचे ब्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. ओके बाय. थँक्यू.